माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा। आपण एका नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रवेश केला आहे। आजच्या दिवशी प्रभूने आपल्यासाठी कोणते वचन ठेवले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्यात असेल। प्रभूने तुमच्यासाठी एक वचन दिले आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मग मी प्रार्थना करणार आहे। त्याआधी तुम्ही विचार करत असणार की हे कोणते ठिकाण आहे। हे आपले रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे। तुम्हाला वाटते का की हे कुठे आहे? देवाचे घर, जिथे बंधू DGS दिनाकरन प्रथम येऊन उद्घाटन केले होते ना, त्याच देवाच्या घरातच तिरप्पीन वासल प्रार्थना सुरुवातीला झाली होती। प्रभूने ते ठिकाण 3000 लोक बसून प्रार्थना करू शकतील असे एक स्थान म्हणून दिले। ते ठिकाण भरून वाहू लागले आणि जागा अपुरी पडली, म्हणून पुन्हा आम्ही मंडपात गेलो। त्यानंतरच आपण देवाच्या मंडपात आलो आहोत। मग ह्या देवाच्या घराचं काय झाले असे बरेच लोक विचार करत असाल। याच ठिकाणी प्रभूच्या मार्गदर्शनानुसार सुवार्तेची नोंद करून ती जगभर पाठवण्यासाठी स्टुडिओ उभारण्यात आला आहे। याच ठिकाणी इने इल्लरम, अर्पुदप्तीन नेरम आणि अनेक कार्यक्रम रेकॉर्ड केले जातात। तुम्ही पाहत आहात तो या स्टुडिओचा एक भाग आहे। प्रभूने आपले वचन प्रभावीपणे सांगण्यासाठीच आपल्याला हे दिले आहे, म्हणून मी तिथूनच तुमच्याशी बोलत आहे। आता समजले असेल। आता प्रभूने कोणते वचन दिले आहे ते मला सांगा, असे तुम्ही सांगत आहे काय? यशया अध्याय 45 वचन 2। मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले सपाट करीन। माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझ्या पुढे चालत जाईन। मी तुझ्या पुढे जाईन। मी तुझ्या पुढे चालत जाईन। का माहिते? कारण मी वाकड्या गोष्टी सरळ करीन। अलीकडे रेल्वे मंत्रालयाने याची घोषणा केली होती। ट्रेनचा वेग वाढवायचा असेल तर अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक वळणावळणाने जातो, वाकडा असतो। तो सरळ केल्याशिवाय वेग वाढवता येणार नाही आणि लवकर पोहोचता येणार नाही, असे ते म्हणाले आहेत की आपण सरळ करणार आहोत। ही नॅशनल हायवे पाहिलीत का? आधी ती शेतजमिनींमधून वळणावळणाने जायची, त्यामुळे वेग कमीच ठेवावा लागायचा आणि पेट्रोलचा खर्चही जास्त यायचा। आता नवीन रस्ते बांधताना त्या जमिनी खरेदी करून सरळ रस्ता टाकत आहेत, त्यामुळे लवकर पोहोचता येते आणि खर्चही कमी होतो। ही वळणे सरळ केली गेल्यावर प्रवासात लगेचच एक बदल जाणवतो। तसेच परमेश्वरही सांगतो की तुमच्या जीवन प्रवासात काही अडथळे, काही उशीर, काही फुकटचा खर्च, काही वाया गेलेला वेळ याचं कारण म्हणजे मार्ग सरळ नाहीये। म्हणूनच तुमच्या कुटुंबात हा परिणाम होतोय, व्यवसायात हा परिणाम होतोय, कामातही परिणाम होतोय। जर ते सरळ केले तर तुम्ही सरळ सुंदर प्रवास करू शकता, यश मिळवू शकता आणि लवकरच सर्व कार्य पूर्ण करू शकता। म्हणूनच प्रभू म्हणतोय, मी तुझ्या पुढे जाऊन वाकडे झालेले सगळे सरळ करीन, अशी तो वचन देतो। किती अद्भुत प्रभू आहे। तो असे म्हणत नाही की तू आधी जा, मी तुझ्या मागे येतो, पण तो म्हणतो, मी पुढे जातो, तू माझ्या मागे ये। प्रभू म्हणतोय, माझ्या मुला, माझ्या मुली, या महिन्यात तुझ्या आयुष्यातील वाकडी गुंतागुंतीची सगळी गोष्टी मी सरळ करून त्या सोप्या आणि सरळ मार्गात रूपांतर करून तुला सहज प्रवास करता येईल असे मार्ग तयार करून देणार आहे। माझ्या सेवेच्या मार्गात ही सुरुवातीला सेवा हळूहळू वाढत गेली, तेव्हा खूप काही माध्यमांसाठी, पत्रकारिता सेवेसाठी, मिशनरी सेवेसाठी करावे लागायचे, तसाच त्रास सहन करत होतो। कसे करायचे याचा प्रशासनात अनुभव नव्हता, माहिती नव्हती। तेव्हा एक मित्र आला, माझ्या सुरुवातीच्या काळातील एक आत्मिक मित्र। तो येऊन अशा प्रकारच्या गोष्टी सुधारण्यासाठी प्रभूने त्याचा उपयोग केला। आमच्या सेवेसाठी काही मदत करा असे सांगितल्यावर तो आला। फक्त एका दिवसात सगळे अभ्यास करून कोणकोणती विभागे वेगळी करायला हवीत हे ठरवले। नेतृत्वाची जबाबदारी द्यायला हवी, कामगारांना कामे विभागून द्यायला हवी, असे नीट आयोजन केले तर सेवा योग्य मार्गाने जाईल असे त्यांनी सांगितले। हे करून देतो असे सांगितले, त्या सरळ नसलेले सगळे नीट सुधारून दिले। विभाग, वृत्तपत्र विभाग,
त्यानंतर मिशनरी विभाग, मीडिया विभाग, तसेच प्रार्थनेचा विभाग, सुवार्तेचा विभाग, सगळे वेगवेगळे विभागून प्रत्येकाला एक नेतृत्वाची जबाबदारी देऊन कसे करायचे हे निकसे ठरवल्यावर पाहिले तर त्या ऑफिसचे व्यवस्थापनच पूर्णपणे वेगळे झाले. सगळे खूप सोपे झाले आणि हे सगळे त्रासदायक गोष्टी बदलून गेल्या. म्हणून जर नीट आयोजन केले तर खूप गोष्टी योग्य मार्गावर येतात. तुमच्या सेवेमध्ये काही गोष्टी नीट ठरवायला हवे. तुमच्या घरात काही गोष्टी नीट ठरवायला हवे. तुमच्या ऑफिसमध्येही काही गोष्टी नीटसे ठरवायला हवे. तुमच्या आयुष्यात, तुमच्या वैयक्तिक जीवनात जर नीट आयोजन असेल तर सगळे सरळ आणि स्थिर असते. जसे वाटते तसे खाणे, जसे वाटते तसे झोपणे आणि जसे वाटते तसे घडणे. असे शिस्त नसेल तर सकाळी अमुक वाजता उठायचे, इतका वेळ प्रार्थना करायची, सकाळी चालायला जायचे, या वेळेला जेवायचे, असे काहीच घडत नाही. हे सगळे एक शिस्त असायला हवे. ही शिस्त नसल्याने यश येत नाही, आळशीपणा येतो, काहीच घडत नाही. आज प्रभू तुम्हाला सांगत आहे, मी तुला शिस्त लावतो, वाकडे तिकडे झालेले सगळे सरळ करतो. तो म्हणतो, मी तुझ्या पुढे चालतो. किती मोठे भाग्य आहे हे. आता तुम्ही योहानाचा 10वा अध्याय वाचक असताना तो स्वतःला मेंढपाळ म्हणतो आणि आपल्याला मेंढरे म्हणतो. म्हणजे सकाळी उठल्यावर मेंढपाळ येतो आणि बंदिस्त गोठ्यातून दार उघडतो आणि तो मेंढ्यांच्या पुढे चालतो. मेंढरे त्याच्या मागून जातात. मेंढरे कधीच पुढे जात नाही, मेंढपाळच पुढे जातो आणि त्याच्या मागे चालतात. त्या मेंढ्यांना दररोज अन्न लागते, पिण्यासाठी पाणी लागते आणि धोकेही येऊ शकतात. जिथे त्या चरण्यास जातात तिथे कोल्हे येऊ शकतात, सिंह येऊ शकतो, इतर हिंस्र प्राणी येऊ शकतात, म्हणजेच तिथे धोके असतातच. मग त्या मेंढ्यांना वाटते का की आज काय खायचे, कुठे पाणी प्यायचे, एखादा धोका आला तर काय करायचे, या काहीच गोष्टींची भीती बाळगत नाही का? कारण त्यांच्या पुढे मेंढपाळ चालत असतो. तोच त्यांना गवत असलेल्या जागांमध्ये नेतो आणि पाण्याच्या ठिकाणी घेऊन जातो. त्याच्या हातात काठी असते. लांडगा आला, अस्वल आला, सिंह आला तरी सुद्धा तो आपल्याला वाचवेल, आपली रक्षा करेल, अशा विश्वासाने त्या मेंढ्या त्याच्या मागे चालत असतात. तसेच आपणही म्हणतो, येशू तूच माझा मेंढपाळ आहेस, तूच माझ्या समोर चाल, मी वाकून ऐकतो, तू सांग, मी तुझ्या मागे येईन, असे समर्पण करून बघा. तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. आतापर्यंत घरात असलेली गोंधळ, कामातली अस्थिरता सगळे बदलून जाईल. किती वेळ झोपायचे, कधी उठायचे काहीच ठरलेले नाही, ते व्यवस्थित करा. मुलांचे आयुष्यही नीट करा. प्रभूला समर्पण करा आणि त्याला सांगा की प्रभू तूच सुधारणा कर. तुम्ही बघा फरक काय होतो ते घरातच बदल दिसून येईल. कामावर आणि व्यवसायात प्रत्येक गोष्टीत बदल घडून येईल. सेवेमध्येही बदल घडून येईल. आज तुम्ही सांगा, प्रभू तू वचन दिलायस, माझ्या पुढे चालत जा आणि मार्ग मोकळा कर, असे एक प्रार्थना करा, समर्पण करा. तो नक्कीच मार्ग मोकळा करून देईल. तुम्ही माझ्या पुढे चालत आहात, मी धैर्याने तुमच्या मागे येईन. तुम्ही माझ्या सर्व गोष्टींची काळजी घ्याल असे सांगा. प्रभू तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुमच्या पुढे चालत राहतील आणि आश्चर्यकारकरित्या मार्गदर्शन करतील. प्रभू तुम्ही दिलेल्या वचनासाठी धन्यवाद. हे वचन माझे आहे, आमचे आहे. तुम्ही आमच्या पुढे चालत आहात, एक चांगला मेंढपाळ म्हणून आम्हाला मार्गदर्शन करत आहात. प्रभू वाकड्या गोष्टींना सरळ करा. खाजगी आयुष्यात खूप वाकडी वळणे आहेत, सगळे काही सरळ करा. कुटुंबात, माझ्या कामात, व्यवसायात, सेवेमध्ये सर्व काही अव्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित करा. वाकड्या गोष्टी सरळ करून योग्य मार्गावर चालवण्यासाठी मी स्वतःला समर्पित करतो. ह्या दिवसापासून बदल करणार आहे त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद. येशूची स्तुती असो, त्याची स्तुती असो. आमेन, आमेन.